हाय स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण MG पाटकर यांच्या बुकमधील फर्स्ट जो काही चॅप्टर होता याच्यामधील प्रॉब्लेम जे काही आहे ते आपण सॉल्व केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम आहे मिस्टर शिवाजी फर्स्ट चॅप्टरमधील तो आपण सॉल्व करणार आहे. याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर काय काय करून घ्यायचं आहे बघा. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे द आयटम सेट आउट बिलो आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ मिस्टर शिवाजी who keeps his books of account under single entry system. You are the required to prepare the trading and profit and loss account for the year ending 31st March 2011 and the balance sheet as on that date. प्रिपेअर आपल्याला करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. फॉर्मॅट अगोदर विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून घ्यायचं आहे बघा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्रितरित्या मी प्रिपेअर करणार आहे. त्यानंतर बॅलन्स शीट देखील प्रिपेअर करून घ्यायची आहे. नेक्स्ट म्हणजे वर्किंग नोटमध्ये डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे ओपनिंगची बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची आहे. क्वेश्चन सॉल्व करण्याच्या अगोदर अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलबद्दल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन मध्ये प्रथम आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2011 म्हणजे थोडक्यात कॅश बुकची इन्फॉर्मेशन गिवन केलेली आहे, ज्याला आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असं म्हणतो. सुरुवातीचा बॅलन्स जो काही दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाउन हा आपण पोस्टिंग करत नाही. जे जे काही बॅलन्स आता ज्या ज्या पॉईंटना ऍडजस्टमेंट आहे अगोदर त्याला टिकमार्क करून घेऊया बघा. टू सेल्स ऍडजस्टमेंट आहे म्हणजे काय तर हे कॅश सेल्स झाले. जर क्रेडिट सेल्स दिले नसतील तर ते आपल्याला काय करायचे आहेत फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सॅलरी असेल, रेंट असेल, वेजेस असेल, ट्रेड एक्सपेन्सेस असेल, परचेसेस असतील, ड्रॉइंग असतील आणि बॅलन्स म्हणजे कॅश इन हँड किंवा बँक क्लोजिंगचा बॅलन्स. त्यानंतर फर्निचर या ठिकाणी दिले, याला देखील ऍडजस्टमेंट आहे फर्निचरवरती. त्यानंतर डेटर्सवरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. दोन्ही पॉईंटना फक्त ऍडजस्टमेंट आहे. प्रथम आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय करणार आहोत पोस्टिंग करून घेणार आहोत. सुरुवातीचा बॅलन्स आपण कधीही पोस्टिंग करत नाही. 6000. टू सेल्स अकाउंट किती आहेत तर 34,000. आता सेल्स अकाउंट आपण कुठं लिहून घेणार आहोत तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहून घेणार बाय सेल्स. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पॉईंट दिला याचा अर्थ ते कसले असणार आहे सेल्स तर कॅश सेल्स असणार आहे. टोटल पॉईंट आपण या ठिकाणी लिहूया. त्याच्यामध्ये कॅश सेल्स फक्त आपण लिहितोय आणि क्रेडिट सेल्स आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. 1,64,000. नेक्स्ट डेटर्स सांगितलेले आहेत बघा. या ठिकाणी रिसिप्ट साईडला डेटर्स सांगितलेले आहेत. याचा अर्थ काय किती सांगितलेले आहेत बघा तर 1,25,000. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट यालाच आपण काय म्हणतोय तर कॅश अकाउंट म्हणतोय. जर इथं कॅश अकाउंट असेल तर आपण एंट्री काय पास केली असती तर कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स म्हणजे डेटर्स कडून म्हणजे ग्राहकाकडून किती ऍक्च्युअली अमाऊंट रिसीव्ह झालेली आहे. सो क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार बाय कॅश अकाउंट. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय कॅश अकाउंट 1,25,000. नेक्स्ट बघा पेमेंट साईड आपण पाहणार आहोत बाय क्रेडिटर्स. याच्या अपोजिट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅश अकाउंट. मी परत सांगते म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला पोस्टिंग कसं आपण करणार आहोत की क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे आपण पैसे कॅश किती पे केलेली आहे क्रेडिटर्सला. सो क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल टू कॅश अकाउंट. जर्नल एंट्री बघायचं झालं तर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 81,000. त्यानंतर सॅलरी, रेंट, वेजेस, ट्रेड एक्सपेन्सेस, परचेसेस हे सर्व पॉईंट आपले कुठे जातील ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. प्रथम ओपनिंग स्टॉक लिहून घेणार आहोत आपण. ओपनिंग स्टॉक कुठे दिलेला आहे तर ही जी काही इन्फॉर्मेशन गिवन केलेली आहे द असेट्स अँड लायबिलिटी वॉज एज फॉलो. याच्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हीची इन्फॉर्मेशन गिवन केली. सो स्टॉकची इन्फॉर्मेशन म्हणजे ओपनिंग स्टॉक आपण लिहून घेणार आहोत 25,000. त्यानंतर परचेसेस आपण लिहून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला क्रेडिट परचेसेस दिलेले नाहीत. रिसिप्ट अँड पेमेंटला परचेसेस दिले ते काय असणार आहे तर कॅश असणार आहे. सो 6,000 या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. त्यानंतर सॅलरी त्यांनी सांगितलेलं आहे बघा बाय सॅलरी
इथून पुढे आपला काय असणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एकत्रितरित्या काढलेला आहे. सॅलरी 4500. नेक्स्ट रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल 2000 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, वेजेस आहे. सो टू वेजेस आपण एक लाईन याच्यासाठी सोडली आहे, म्हणजे क्रेडिट परचेसेस आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे आहे. वेजेस 14,000 सांगितले, ते आउटरला लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस, आता या ठिकाणी ओनली ट्रेड एक्सपेन्सेस दिलेला आहे. आपण 11th पासून स्टडी करत आलेलो आहोत की ट्रेड एक्सपेन्सेस ओनली दिला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करणार. जर जनरल एक्सपेन्सेस आणि ट्रेड एक्सपेन्सेस जर दोन्ही पॉईंट गिवन केले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला जाईल आणि जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. या ठिकाणी फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलेला आहे, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग आपण करणार. त्यानंतर परचेसेस सांगितलेला आहे, कॅश 6000 ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. नेक्स्ट म्हणजे ड्रॉइंग सांगितलेले आहेत. ड्रॉइंग आपण काय करतोय तर कॅपिटल मधून मायनस करून घेतोय, ते आपण लिहून घेणार. कॅपिटल आपल्याला माहिती नाहीये, ते आपण फाइंड आउट करणार आहोत वर्किंग नोट मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या वेळेला. त्यानंतर कॅपिटल्स लिहून घेणार, याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही एनपी येणार आहे, एनएल येणार आहे, काय येणार आहे. सो ड्रॉइंग अगोदर आपण काय करून घेऊया, लेस करून घेऊया. किती 15,000. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एनपी किंवा एनएल आपण लिहून घेऊया. नेक्स्ट कॅशचा क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे 34,500, तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे कुठं, असेट साईडला. कॅश 34,500. याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये कुठेच आपल्याला क्रेडिट सेल्स, क्रेडिट परचेसेस आणि कॅपिटलचा बॅलन्स गिवन केलेला नाही. या तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, फाइंड आउट करून घ्यायच्या आहे. सो ओपनिंग आणि क्लोजिंगची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे, ती अगोदर आपण बॅलन्स शीट मध्ये पोस्टिंग करून घेणार. स्टॉक, ओपनिंग स्टॉक ऑलरेडी आपण लिहून घेतलेला आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपण लिहून घेऊया असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे तर 36,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स दिलेला आहे. ओपनिंग आणि क्लोजिंगचाही बॅलन्स दिलेला आहे. क्लोजिंगचा बॅलन्स आपण थोड्या वेळाने लिहिणार आहोत, कारण अगोदर किती रेकॉर्ड तिथं होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. सो क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, क्रेडिटला बॅलन्स जाणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती 13,000. त्यानंतर डेटरचा देखील ओपनिंग आणि क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे. सो आपण फक्त ओपनिंगचा बॅलन्स लिहून घेऊया, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 27,000. त्यानंतर फर्निचर ओपनिंग आणि क्लोजिंगचे दोन्ही दिलेले आहेत किती 12,000, दोन्हीचे सांगितलेले आहेत. ऍडजस्टमेंट याच्यासाठी सांगितले आहे डेप्रिसिएशनची, सो इनरच्या कॉलम मध्ये लिहून घ्यायचे आहे फर्निचर 12,000, वन लाईन त्याच्यासाठी सोडून घ्यायचे. नेक्स्ट मशिनरी, मशिनरी वरती सुद्धा डेप्रिसिएशन त्यांनी सांगितलेलं आहे, सो इनरच्या कॉलम मध्ये घ्या 40,000. त्यानंतर डेटर्स क्लोजिंगचे लिहून घ्यायचे आहेत. क्लोजिंगचे अमाऊंट 32,000. इनरच्या कॉलम मध्ये घ्या आरडीडी, त्याच्यावरती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 5%. नेक्स्ट क्रेडिटर्स आपल्याला लिहून घेऊया. या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स क्लोजिंगचा बॅलन्स किती होता बघा 14,000, आउटरच्या कॉलम मध्ये घ्यायचे. बघा या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये स्टॉक आपण पोस्टिंग केला, क्रेडिटर्स क्लोजिंगचा बॅलन्स फक्त आपला ज्याच्या त्याच्या अकाउंटला लिहून घ्यायचे राहिले. फर्निचर आपण घेतलेलं आहे, मशिनरी 40,000 ओपनिंग आणि क्लोजिंगचे दिलेले आहेत ते पण सांगितले. आता प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 5% अँड मशिनरी 10% मेक प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. आता ही इन्फॉर्मेशन म्हणजे जी काय ॲडजस्टमेंट दिलेली आहे ही क्लोजिंगच्या बॅलन्स शीटशी रिलेटेड असते, हे आपल्याला माहिती आहे. सो फर्निचरवरती 5% आपल्याला काय करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. 12,000 दिलेले आहेत, 5% डेप्रिसिएशन फाइंड आउट करणार आपण किती आले 12,000 वरती 10%नी 1,200 आले, त्याच्या 0.5% करा किती 600.
किती आले 600. आउटरला अमाऊंट आली आपली 11,400. त्यानंतर मशिनरीवरती डेप्रिसिएशन किती दिलेलं होतं 10% सांगितलेलं आहे. सो 10% याच्यावरती काढणार आपण 40,000 वरती 10% 4,000 आले. लेस करून आउटरला अमाऊंट गेली किती 36,000. या डेप्रिसिएशनच्या सेकंड इफेक्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सॉरी या ठिकाणी 2 येणार आहे. सेकंड इफेक्ट आपण डेप्रिसिएशनचे या ठिकाणी घेतलेले आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड मशिनरी. नेक्स्ट म्हणजे डेटर्स वरती आपल्याला 5% RDD सांगितलेलं आहे त्यांनी फाइंड आउट करण्यासाठी. सो 5% आपण याच्यावरती काढणार कशावरती 3,200 वरती सॉरी 32,000 वरती मल्टिप्लाय किती 5% किती आले 1,600 RDD आला. लेस करून आउटरला अमाऊंट आपली जाईल 30,400. मात्र RDDचा सेकंड इफेक्ट देखील आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 RDD अकाउंट 1,600. बघा या ठिकाणी सर्व क्वेश्चन आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. ॲडजस्टमेंट झालेले आहेत, अदर इन्फॉर्मेशन झालेली आणि कॅश बुक म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट झालेलं आहे. पण या ठिकाणी टॅली करत असताना कॅपिटलची अमाऊंट कुठेही त्यांनी गिवन केलेली नाही. सो कॅपिटलची अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे वर्किंग नोट काढून घ्यायची आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31 मार्च 2010. सो ओपनिंगची इन्फॉर्मेशन जी काही दिली आहे ती ओपनिंगची इन्फॉर्मेशन आपण फक्त इथं घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे तो आपण घेणार आहोत असेट साईडला 25,000. त्यानंतर डेटर्स दिलेले आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. ओपनिंगचे डेटर्स किती दिलेले आहेत तर 27,000. फर्निचर 12,000 आणि मशिनरी किती दिलेले आहेत 40,000. त्यानंतर कॅश बॅलन्स ओपनिंगचा आपल्याला लिहून घ्यायचा आहे. तो कोणता लिहिणार आपण तर रिसिप्ट साईडला फर्स्ट साईडला जो काही दिलेला असतो तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे ओपनिंगच्या बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर क्रेडिटर्स पण ओपनिंगचे दिलेले आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. या ठिकाणी क्रेडिटर्स ओपनिंगचे फक्त किती दिलेले आहेत 13,000. आता आपण काय करणार क्लोज करून घेणार आपण. टोटल आपली किती येते बघूया. असेटची जर टोटल केली तर 1,10,000 टोटल येते. तेवढीच लायबिलिटीची येते का तर नाही. आपल्याला काय करायचे 13,000 लेस करायचे आहेत 1,10,000 मधून. किती राहिले तर 97,000 हे आपले काय आलेले आहेत कॅपिटल ओपनिंग कॅपिटल. बॅलन्सिंग फिगर हे आलेले कॅपिटल आपल्याला कुठे लिहून घ्यायचे आहे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरच्या कॉलममध्ये. आता याच्यातून लगेच आपण ड्रॉइंग इनरला घेऊया. लेस करून 97,000 मायनस 15,000 किती आले 82,000. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे काही आपण डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट ओपन केले त्याच्यामधले ओपनिंगचा बॅलन्स आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्यानंतर डेटर्सकडून किती अमाऊंट रिसीव्ह झाले क्रेडिटर्सला आपण किती अमाऊंट पे केलेले आहे ते देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे क्लोजिंग बॅलन्स प्रत्येकाचे लिहून घ्यायचे आहे. सो क्रेडिटर्सचा क्लोजिंगचा बॅलन्स आपण लिहून घेणार आहोत. किती दिलेला आहे तर 14,000. त्याच्यानंतर आपण अकाउंट क्लोज करणार. त्यानंतर डेटर्स अकाउंटचा देखील क्लोजिंगचा बॅलन्स आपल्याला लिहून घ्यायचा आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 32,000 आणि मग आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे कारण आपल्याला क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्सची अमाऊंट आपल्याला हवी आहे. टोटल आपली आली इथं 1,57,000. त्याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत लेस करायचे आहेत ओपनिंगचे 27,000 किती आले 1,30,000. हे आपले काय आले क्रेडिट सेल्स.
टू क्रेडिट सेल्स अकाउंट. त्याचबरोबर क्रेडिटर्स अकाउंट देखील आपण क्लोज करून घेऊया. टोटल डेबिटची किती आली तर 95,000. तेवढीच डेबिट क्रेडिटला लिहून घ्यायची आहे. आलेल्या बॅलन्सला आपण काय नाव देणार, क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेसेस लेस करणार आपण 95,000 मायनस 13,000. बॅलन्स किती आला 82,000. हे आपले काय आले तर क्रेडिट परचेसेस. आलेले सगळे बॅलन्स वर्किंग नोटमध्ये जे आपण फाइंड आउट केलेले आहेत, क्रेडिट सेल्स, क्रेडिट परचेसेस आणि ओपनिंग कॅपिटल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पोस्टिंग करून घ्यायचं आहे. आता बघा, क्रेडिट परचेसेस, कॅश परचेसेस ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. क्रेडिट परचेसेस किती आलेले आहेत 82,000. त्यानंतर क्रेडिट सेल्स आपले लिहून घ्यायचे राहिलेले आहेत, ते आपण आता फाइंड आउट केले, ते पण लिहून घ्यायचे आहेत 1,30,000. त्यानंतर एक पोस्टिंग आपल्या राहिलेलं आहे क्लोजिंग स्टॉकचं, ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहून घ्यायचं आहे. क्लोजिंग स्टॉक किती होता तर 36,000. या ठिकाणी पण आपण घेतलेला आहे क्लोजिंगच्या बॅलन्स शीटमध्ये 36,000. सर्व पोस्टिंग, सर्व क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. सो आपण काय करणार आहोत आता, जीपी किंवा जीएल किती येतोय हे पाहण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट अगोदर काय करणार, क्लोज करून घेणार. क्रेडिट साईडची टोटल बघा आपली किती आलेली आहे तर 2 लाख रुपीज आलेली आहे. डेबिटला तेवढीच लिहून घ्यायची आहे. डेबिटची टोटल आपली कमी येते बघा, किती येते 25,000 प्लस 6,000 प्लस 82,000 प्लस 14,000. 1,27,000 मायनस 2 लाख. डिफरन्स किती आलेला आहे तर बघा इथं 73,000. हा आपला काय आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट. फॉरवर्ड करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फर्स्ट लाईनला क्रेडिट साईडला बाय जीपी ब्रॉट डाऊन 73,000. अमाऊंटवरून आपल्या लक्षात येईल की क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 73,000. टोटल याची किती आली 8 आणि 2 10 8 18 19 19 20 21. टोटल आपली डेबिटची काय येते कमी येते. डिफरन्स बघा आपला किती येतोय एनपी म्हणजेच नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट 52,300 आपला काय आला डिफरन्स आला 73,000. आलेला एनपी आपल्याला काय करायचं आहे कॅपिटल मध्ये आपण ऍड करणार. नेट प्रॉफिट 52,300. आउटरला आपली टोटल किती येईल 1,34,300. बघा सर्व पोस्टिंग आपल्या झालेल्या. आता बॅलन्स शीट आपली टॅली होणं गरजेचं आहे. बघा टोटल आपली किती येते लायबिलिटी साईडची 300 8 3 आणि 4 1,48,300. त्याचबरोबर असेटची देखील तेवढीच टोटल येते 1,48,300. अशा पद्धतीने सर्व क्वेश्चन आपण काय केलेला आहे सॉल्व करून घेतलेला आहे. बॅलन्स शीटची टोटल आपली 1,48,300 आलेली आहे. बघा 1,48,300. क्वेश्चन पूर्णपणे तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. ज्या स्टुडंट्सनी चॅनल जॉईन केलेला आहे तर अशा स्टुडंट्सनी व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन येईल. जास्तीत जास्त व्हिडिओ आम्ही प्रॉब्लेम्सचे प्रिपेअर करू. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.